त्यांना पोहोचला आता राहायचं करणार राहायचं आता घरी काहीच कर्म करावं देतो नाही काढ होऊन बसतो. भावानं 5 मिनिटं झाले गाडी दिली होती. आता गाडीचं टायर पंक्चर झालंय. आलं आता पंक्चर काढायला. एवढा मोठा खेळा निघला मित्रांनो टायर मोठं. काय बोलायचं आता मित्रांनो, जग किती पण पुढे जाऊ दे पण जुने माणसं अजून पण जुन्यासारखेच राहतात. बघा रेडिओ मध्ये गाणे चालू एवढ्या तिकीट घेतले. आता सगळ्यांना वाटायला लावलं. आता मी निघलो घरी. गाडी काढली. पेट्रोल भरले मित्रांनो गाडीमध्ये. आता 100चं टाकले. जातो गाडी घेऊन गावाकडे डायरेक्ट. गावला आले मित्रांनो. आता इथून 5 किलोमीटर राहील आपलं गाव. भेटा तुम्हाला डायरेक्ट गावात गेला. रस्ता लय खराब आहे. तुला फोन केला पाहिजे. त्याच्यामुळे बोलले काय म्हणले चला काय खेळायला जातात काय घरचे कधी पाहिजे गेले चाल म्हणले. मित्रांनो या 2 गाई आणि 2 वासरं आणि कुत्रं एवढं सगळं सांभाळायला सांगितलं घरच्याने आपल्याला. आपले शेती मसाला लावलेली गाईसाठी आणि आवरायलो. मला वेळ पाणी नाही डबा पण बनवून ठेवला आजच्यासाठी. उद्याच आता मला उद्या बनवावं लागेल. असं काम लावलेलं सगळं मला घरच्यांनी. बघू आता काय काय होतं. आता चारावर टाकून घे. आपल्याला घरच्याने वाढलेली भाजी बेसन आणि चपात्या बनवून ठेवलं. पण उद्या आपण आपल्याला बनवावं लागणार. चला आता आज तर जेवून घेऊ. उद्या भूक काय जेवण वगैरे झाले. आता यायला एकदा पाणी दाखवतो. थोडी वैरण टाकतो मग निघतो शोलला. कारण की आज आपलं गोपालवणीचं फुटवेअरचं जो ओपनिंग आहे त्यांनी बोलवली आग्र्याचं आमंत्रण. तर तिकडं पण जाऊन यावं लागेल. तर मग चला यायला वैरण गिरण टाकतो. आलो आता खाडगाव पर्यंत. आता रायगडला आता रव्या यायला घ्यायला मला माहित नाही दुकान कुठे येईल. रव्या यायला रायगडला आता. विशाल हा चल. कामावर निघलं घरी. बघू धरायला पाणी किती 5 वगैरे टाकू बरं बाबा. रवीला दिली गाडी चालवायला. म्हणलं चलो गाडी आता ती वस्तू माग. शिरून आलो. यायला एकदा भूस टाकलं गाईला. चारा गिरा टाकला तर पाणी पण पाजलं जायला. म्हणून आता जातो त्या तिकडच्या हरभऱ्यासाठी जायचं. कुत्राला चपाती टाकली पाणी पाजलं. कुत्र बसलं आता एकदा बाहेर सोडत त्याला. आता जायचं तिकडच्या वावरामध्ये हरभरा दाखवतो तुम्हाला आपल्या शेतात. चला मित्रांनो बघा आता आमचा नजारा. आता गाडीचं स्टार्टिंगचं बघा तुम्हाला आवाज आला तर कशी आपली गाडी. तुफान नाव आहे आपल्या गाडीचं. तुफान चालू झालेली आता. तुफान आता उडायला लागेल. आपल्या शेत जवळ आले मित्रांनो. आता इथं
आपल्या 5-6 मिनिटातच आपल्याला राणी येईन आता. येतात येतात गाडी पहिले. मित्रांनो आता चालू ना. हे बघा आता आपलं हरभरे मित्रांनो हे आपलं इथं आता लोक जाते त्या रोडनं. तर त्या भाऊ म्हणला कोणी घेऊ उठून जाईल आपलं जास्त घेऊन, म्हणून त्याच्यामुळे मी आला पाठवलं इकडे भाऊने आज. तर बघतो आता कोणी येत. बंद आहे ते. तर मित्रांनो आलो आपल्या आपल्या शेतामध्ये आता इथे. तर थोडा वेळ आता बसायचं. थोडासा अंधार झाले की मग निघायचं घरी. आणि आता लोक इथून रस्ता आहे आपल्या याचा, आता इथून जातात लोक. तर कोणाला वाटलं तर थोडंफार नेतात खायला. थोडंफार नेलं तर काय नाही, पण काय काय लोक लई चागाव असतात, खरं जास्त घेऊन जातात. त्यानं राजाचा फोन आला होता की आपली गाय सुटली म्हणून. त्या नाकात वारं शिरले. तर डबल घरी जावं लागेल, त्याला बघावं लागेल काय झालं सुटली कसं काय माहिती काय. चालू आता आम्ही घरी. अजून थांबायचं थोड्या वेळ, पण आता ते गाय सुटल्यामुळे लवकरच घरी जावं लागेल. माझी चप्पल आम्ही ना भरली मित्रांनो, सरी मिठासारखी होणार आहे काही टायमात. साल्ट बुजू लागली ते रे. कसं